मित्रांनो नमस्कार. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या कामाचा गेल्या 5 वर्षाचा आढावा आपण घेत आहोत. 5 वर्षात पुणे महानगरपालिकेत रस्त्यांच्या बाबतीत काय सुधारणा झाली याविषयी आपण पाहत असताना आपल्याला असे दिसून येते की 1 आठवड्यापूर्वी AQI एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवामानाचा निर्देशांक पुणे शहराचा हा 370 दाखवत होता, जो उभ्या भारतात सर्वात जास्त होता. तर ह्या AQI खराब होण्यामागे किंवा हवेची गुणवत्ता खराब होण्यामागे काय कारण होतं याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की ट्रॅफिक ही प्रामुख्याने पुणे शहराची सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. आणि हे कधी होतंय तर गेली 5 वर्ष म्हणजे 2-3 वर्ष इलेक्शन झाले नाहीत, त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे 17 ते 25 या कालावधीत 100 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरात कार्यरत होते. त्या कार्यकाळात हा हवेचा निर्देशांक खराब झालेला आहे. तरी सांगायची गोष्ट ही की अगदी तुम्ही पूर्वेच्या भागापासून सुरुवात केली, वाघोली, तुमचं फुरसुंगी, त्यानंतर वडकी, पुढं आलात तर कोंडवा, कात्रज, आंबेगाव, शिवणे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आपल्याला दिसून येते. येथील DP ओपनिंग्स किंवा टाउन प्लॅनिंग प्रमाणे जे रस्ते पडलेले होते ते पूर्ण करण्यात या 100 नगरसेवकांना अपयश आलेलं आहे. बरोबर ना? मग आता विकास म्हणतात आणि आम्ही रस्ते केले म्हणतात, तर हे कुठले करतात हो? तर हे रस्ते करतात हायवे, मिसिंग लेन, पुणे मुंबई रिंग रोड, कोट्यवधी रुपयांचा खर्च यावरती होतो. मेट्रो सारखे प्रकल्प राबवले जातात, परंतु यामागे एक आर्थिक गणित आहे. आर्थिक गणित कोणतं आहे माहिती आहे का? हे जे रोड बनवतात याचं एक सरकारी टेंडर निघतं, टेंडर धारक त्याचा तयार होतो, तो बँकेत जातो, कर्ज काढतो, रस्ता बनवतो आणि त्याच्यावरती टोल लावतो. टोल लावलेले रस्ते यांनी तुम्हाला दिलेले आहेत. बरं, त्याची गुणवत्ता हा तर संशोधनाचा विषय, तो वेगळाच, बरोबर ना? परंतु पुणे महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावरती टॅक्स आकारणी करते. कितीतरी 1000 कोटीचं पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे. रोड, ड्रेनेज, पाणी, लाईट, कचरा उचलणे या साध्या सुविधा देण्यात ही महानगरपालिका अपयशी ठरली. शिक्षण, आरोग्य हा तर लांबचाच भाग, त्याविषयी मी पुढच्या भागात बोलेनच. तर हे 100 नगरसेवक होते. किती? 100. आणि या 100 नगरसेवकांना तुम्हाला परत निवडून द्यायचं का? तुम्हाला सवय लागलेली ट्रॅफिकमध्ये राहण्याची, बागडण्याची, तासनतास ती धूर तुमच्या शरीरात गेल्याशिवाय तुम्हाला बरं वाटत नाही. त्यामुळं तुम्ही या 100 नगरसेवकांना भाजपच्या परत निवडून द्या. धन्यवाद.